संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. कारण कालपासून आपले जे नोव्हेंबर हप्ता आहे ते वितरणास सुरुवात झाली असून प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. काल आले नसतील तर 1 ते 2 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणारच आहे. कारण जे वितरण आहे 2 ते 3 दिवस चालू राहतं. काल आले नाहीत, आज येतील, आज आले नाहीत तर 1-2 दिवस वाट पाहायची आहे. पण 1,500 रुपयांनी 2,500 रुपयाचा घोळ झालेला आहे. म्हणजे काय, जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, विधवा बहिणी आहेत, वयोवृद्ध आहेत किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणं हे अपेक्षितच होतं. त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपयेच येणार. कारण त्यांना प्रत्येक महिन्याला म्हणजे प्रति लाभार्थी सरकारकडून 1,500 रुपये दिलं जातं. पण घोळ कुठे झालेला आहे की जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 2,500 रुपये येणं अपेक्षित होतं. कारण ऑक्टोबर महिन्यात आपल्याला माहिती की शासन निर्णय निघाले व 2,500 रुपये ऑक्टोबर महिन्यापासून येण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळाली आहे. बरेच जणांनी कमेंट करून सांगितलेले आहे की 1,500 आले आहेत पण 1,500 रुपये आले नाहीत. आम्ही दिव्यांग आहेत पण आम्हाला 1,500 रुपये आलेले आहे, 1,500 रुपये 2,500 रुपये आले नाहीत, तर आम्ही काय करायचं आहे. तर लक्षात घ्या दिव्यांग बांधवांनो, तुम्ही जर EKYC केली असेल तर नक्कीच कमेंट करायचं आहे. तुम्ही EKYC केलेले आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे सांगायचा आहे. आता कसं असतं, GR निघतात, GR मध्ये ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्येकाला 2,500 रुपये जमा होणार हे सांगण्यात आले होते. प्रत्येकाला सांगितलेले की KYC असो, UDID कार्ड असो, तुमचं सगळं तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन सबमिट करून EKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. म्हणजे जे काही आकडेवारी असते ते शासनाकडे जाते की तुम्ही किती दिव्यांग बांधव आहात, 1,000, 2,000, 2 लाख, 3 लाख, बरोबर आहे. त्यानंतर निधी वितरण करण्यास सुरुवात होते. त्याच्यानंतर जे काही तुमचा डेटा आहे तो सेव्ह केला जातो आणि त्यानुसार जे काही पैशांचं वितरण असणार आहे, निधी असणार आहे ते ठरवलं जातं व प्रत्येक गावोगावी किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती लाभार्थी आहे त्यानुसार तुमचं निधी वाटप होते. पण काही बांधवांनी अजूनही EKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगण्यात येतं जे दिव्यांग बांधव आहे त्यांना तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन स्वतः जाऊन तिथे डॉक्युमेंट सबमिट करून फक्त डॉक्युमेंट सबमिट केलं झालं असं नाही. तिथे तुम्ही चौकशी करा EKYC झाली आहे का नाही, कन्फर्म करा आणि त्यानंतर मग तुम्हाला जर ऑक्टोबरमध्ये नसेल झाले तर नोव्हेंबरमध्ये तरी 2,500 रुपये जमा व्हायलाच पाहिजे होते तुमचे. व इथे जे काही बेनिफिशरी स्टेटस म्हणजे लाभार्थी स्थिती आहे तुम्ही चेक करू शकता. तुमचा आधार नंबर टाकून, तुमचे कॅप्चे टाकून. आता काही जणांना असं आहे की आमचे पैसे आलेत का नाही आम्हाला माहितीच नाही. ठीक आहे, आम्हाला माहितीच नाही की आमचे पैसे जमा झाले आहेत का नाही. मग हे सोप्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचं स्टेटस चेक करून घ्या. आधार नंबर टाका, तुमचं कॅप्चे टाका, गेट मोबाईल OTP टाका, तुमचं नाव, तुम्हाला किती हफ्ते आलेले आहे, किती 1,500 रुपये आले का 2,500 रुपये आले, हे दिव्यांग बांधवांसाठी. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 1,500 रुपये जमा झाले आहेत. तुम्ही निराधार बांधव आहेत नक्कीच कमेंट करा की तुमचा जिल्हा आणि तुम्हाला 1,500 रुपये जमा झाले आहेत का नाही. आता पुन्हा जर दिव्यांग बांधवांनी KYC केलेली आहे आणि 2,500 रुपये जमा झाला नसेल तर इथं मोठा प्रॉब्लेम आहे. कारण तुमच्या बाजूने तुम्ही चुकलेला नाही आहे. तर तुम्ही तिथे तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन जाब विचारायचं आहे. कारण तुम्ही KYC केलेली आहे, मग पुढे प्रक्रिया कुठे थांबली आहे. इथे बघा, तुम्ही बघू शकता रेखात मोगे म्हणतात की अजून आले नाहीत माझे पैसे. येतील पैसे, टेन्शन घेऊ नका. 1,500 आले, काय करायचं, मला पण 1,500 आले, मी पण दिव्यांग आहे, गौरव निंबाड म्हणतायत. त्यानंतर इथे देशभक्त, ठीक आहे, म्युझिक विथ सौरभ, मला KYC आणि डॉक्युमेंट देऊन पण 1,500 रुपये आलेत. म्हणजे बरेचसे लाभार्थ्यांनी KYC केलेली आहेत. राहुल चव्हाण दिव्यांग असून सुद्धा 1,500 आलेत फक्त. त्यानंतर नागपूर जिल्हा तहसील सरांनी तहसीलमध्ये कागदपत्र दिली आणि KYC केली सुद्धा, मला 1,500 आले, मी दिव्यांग आहे, दशरथ म्हणत आहेत. अनिल गोरे, मला पण 1,500 रुपये आले, पुणे पिंपरी चिंचवड, मी दिव्यांग आहे. सपना तुपे, खोटं सगळं, कागदपत्र देऊन सुद्धा 1,500 अपंग लोकांना देत आहेत. बरोबर आहे, कारण दिव्यांग बांधवांना नक्कीच एवढा खर्च करून, एवढे हेलपाटे घालून, एवढं जे ताण घेऊन तुम्ही धावपळ करून तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत. तुम्ही EKYC प्रक्रियेसाठी धडपड चालू आहे. प्रत्येकजण सांगत आहे की EKYC करायची, बरं ठीक आहे केलेली आहे तरीसुद्धा तुमच्या हक्काचे 1,500 रुपयेच का आले. मग शासन निर्णय काढून उपयोग काय झालेला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून प्रति लाभार्थ्यांना 2,500 रुपये जमा होणं सरकारने सांगितलेलं आहे. बरं, आपल्याकडे ते सुद्धा स्क्रीनशॉट आहे की बँक अकाउंटमध्ये 2,500 रुपये जमा झालेले आहेत. आता तुम्ही बघू शकता विनायक बाबर मॅडम 25 काय दिव्यांग 1,500 आले, 2,500 रुपये आले नाहीत. तर असेच बरेचसे प्रॉब्लेम आहे. तुम्ही हे पण बघू शकता. मोहम्मद शेख, मला पण 1,500 आले, मी दिव्यांग आहे, ऑक्टोबरचे 1000 बाकी आहेत.
कालूसिंग वसवे मला पण 1,500 रुपये जमा झाले आहेत, दिव्यांग आहे, नंदुरबार डिस्ट्रिक्ट. महेंद्र सपकाळ 2,500 रुपये ठाणे जिल्हा आलेले आहेत. ओके, ह्यांना बघा, ह्यांना 2,500 रुपये जमा झालेले आहेत. तर इथं बरेच जण गौरव निंबडवाणी यवतमाळमधून सांगत आहेत, पण बरेचसे लाभार्थी आहेत त्यांना 2,500 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत. तुम्ही कागदपत्रे जमा करा, तुम्ही जमा केले आहेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे आपल्याला समजेल की नक्की कुठं अडते. तुम्ही जाऊन तहसील कार्यालयामध्ये चौकशी करायची आहे, आपण तिथे आवाज उठवायचा आहे. आपण सुद्धा इथे या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारकडे हे जे काही आव्हान करणार आहेत की जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या हक्काचे 2,500 रुपये जमा झाले पाहिजे आहे. प्रत्येक लाभार्थ्यांची हेच प्रॉब्लेम आहे की आम्ही बरं ठीक आहे, कागदपत्रे तुम्ही दिले, पण कधी दिले ते सुद्धा एक मुद्दा आहे. तुम्ही लेट कागदपत्रे दिले, तुम्ही EKYC म्हणजे आज वितरण होणार आहे तर काल तुम्ही कागदपत्रे दिले तर तिथं काही कामाचं नाही आहे. कारण ते काय, तुम्हाला तिथं निधी ऑलरेडी वितरण झालेला असणार आहे शासनाकडून, कारण ऑलरेडी तिथे डेटा गेलेला असणार आहे की किती दिव्यांग बांधव असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे आज आता पुढच्या महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे म्हटल्यानंतर तुम्हाला आजच नोव्हेंबर महिन्यातच जाऊन तिथे पूर्णपणे कागदाची जी काही प्रक्रिया आहे पूर्ण करावी लागणार आहे. असं नाही की उद्या पैसे येणार आहे म्हटलं का आज आम्ही कागदपत्रे जमा केले आणि उद्या कसं काय आमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये आले आहेत. तर हे सुद्धा एक कन्सेप्ट असणार आहे. शासनाकडून जे काही फिक्स डेटा असतो, पूर्ण डेटा शासनाकडे गेलेला असतो, तहसीलदार कार्यालयामध्ये आपण जमा करतो की तिथे निराधार योजनेचे किती लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव किती आहेत, त्यानंतर विधवा बहिणी किती आहेत, हे सॉर्ट आउट होतं. आणि सॉर्ट आउट झाल्यानंतर तिथे निधी वितरणाच्या वेळेस जे काही GR मध्ये अमाऊंट येते त्यानुसार तिथे वाटप सुद्धा होते. तर नक्कीच इथे दिव्यांग बांधवांची दखल घेतली जाणार आहे. तुम्ही नक्कीच हे तुमच्याकडून चूक होऊ देऊ नका. तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही एकदा चौकशी करायची आहे. या संदर्भात अजून काही प्रश्न असतील, काही अडचण असतील तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता. आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत, आपल्या निराधार बांधवांपर्यंत पोहोचवायची आहे. धन्यवाद.